नमस्कार मैत्रिणींनो. तर आता तुम्हाला इथे सगळं घर वगैरे वेगळं दिसत असेल, कारण मी माहेरी आलेली आहे आणि माहेरचं जे माझं रुटीन आहे ना, ते तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. तर माहेरी बहीण आलेली होती पुण्यावरनं आणि त्यामुळे मग मी पण आले. 4-5 दिवसांसाठी मी पण आलेली होती इथे. तर सकाळची वेळ झाली आणि सकाळी माहेर म्हटलं की आपलं सगळं निवांत चालतं. नुसतं सकाळी थोडंसं उठायला लेट झालं होतं. त्यानंतर मग आम्ही कामं करायला घेतली आणि आम्ही सगळे कामं वाटून घेतो. आई म्हणत होती की राहू त्या मुलींनो बघ कामं करायची, परंतु मग आम्ही सगळे मिळून करतो आणि त्यामुळे काय होतं, एकमेकींना छान वेळ देत येतो. मी उठले वगैरे, नंतर रांगोळी वगैरे झाली आमच्या सगळ्यांच्या. त्यानंतर मी कपडे वगैरे भिजवून ठेवले आणि ओवी देखील खाली खेळायला गेली होती, तर ती वरती आली या ठिकाणी. जर मी बाहेर गेली ना तर तिला फार आनंद होतो तिकडे. अगदी खुश राहते ती तिकडे. अगदी लाडोबा आहे सगळ्यांचा हा. तर या ठिकाणी आम्ही नाश्ता करायला बसलो आहे. नाश्त्यामध्ये मस्त पोहे केलेले होते आणि या ठिकाणी ओवीचे नखरे बघू शकता. तिला पोहे या ठिकाणी मम्मी खाऊ घालत होती आणि या ठिकाणी तिला पोहे नव्हते पाहिजे म्हणून मम्मीने तिला रव्याची अशी सुजी पातळ बनवलेलं होतं, तर ते दिलं. तर ते देखील ती थोडंफारच खाल्लं तिने. तर करेल थोड्या वेळाने ती जेवण. या ठिकाणी आमचं पिल्लू बघू शकता, ती देखील उठली होती आणि तिचं खेळायचं काम चालू होतं. या ठिकाणी ओवी देखील तिच्यासोबत खेळत होती आणि आम्ही तिच्यासमोर होतो, त्यामुळे मग तिच्याशी फक्त बोललं ना तरी ती लगेच हसायला लागते. तर चला, आणि तिलाच खरं भेटायला आम्ही इकडे गेलो होतो. तिची खूप जास्त आठवण येत होती, त्यामुळे मग ती माहेरी आली होती म्हणजे माझी बहीण माहेरी आली होती, त्यामुळे मग मी देखील इकडे आले तिला भेटायला. आणि या ठिकाणी बघू शकता किती हसते येते. तर आम्ही समोरून तिच्यासोबत गप्पा करत होतो, त्यामुळे मग ती हसत होती आणि बघत देखील होती. तर चला, त्यानंतर आम्हाला तिच्या अंघोळ देखील घालायची, कारण सकाळी सकाळी अंघोळ होऊन जर गेली ना तर मग दिवसभर टेन्शन नसतं. तर या ठिकाणी आई आम्हाला चहा घेऊन आलेली आहे. मस्त आम्ही तिघीजणी चहा घेणार आहे, मी, माझी बहीण आणि आई. तर चला, आम्ही या ठिकाणी चहा घेतो मस्त गरम गरम, आणि असा आयता चहा जर समोरला ना तर बाकी काहीच नको असं वाटतं. तर माहेर पण म्हणतात ना, तर ते यालाच म्हणतात. तर ह्या ठिकाणी मी पिल्लूची मस्तपैकी छान मसाज करून घेतली, कारण मी कसं असतं, मी 4-5 दिवसांसाठी आले आणि मग मला तिचं करायला खूप आवडतं. मी सगळ्यांना अगोदर सांगून दिलं होतं की पिल्लूचं सगळं मीच करणारे आहे असं. त्यामुळे तिची छान मस्त मी मसाज दिली, तिला मसाज करून घेतली आणि त्यानंतर मीच तिला अंघोळ देखील घालणार आहे. तर आणि ती म्हणजे तिचं मूड जर असला ना तर ती छान मस्त राहते, असं रडत वगैरे नाही. परंतु मूड जर नसला ना तिचं तर ती रडते फार. तर या ठिकाणी ती थोडीफार रडायला लागली, त्यामुळे मग तिला म्हटलं टाळू वगैरे तूच भर बहिणीला म्हटलं. मग तिने जी टाळू भरली ती बघू शकता कशी बघते एकटक. तर इतकं गोंडस बाळ आहे आमचं हे. तर चला, या ठिकाणी तिची टाळू भरून झाल्यानंतर मी लगेच तिला आंघोळ घातली आणि आंघोळ पण मीच घातली होती. तिची बॉडी मसाज पण मीच केली होती आणि आंघोळ झाल्यानंतर मग तिला असं पॅक करून झोपी लावायचं होतं आणि ती रडत देखील होती आणि मला बांधू नका असं म्हणत होती. कारण कसं होतं, मुलांना जर असं पॅक जर बांधलं ना तर ओवीला जवळजवळ मी 6 ते 7 महिने असं पॅक, आंघोळ झाली की असं पॅक करून झोपवायची. आणि असं पॅक केल्यामुळे ना छान राहतं बाळ असं म्हणतात आणि शांत झोपतं. त्यामुळे मग तिला असं पॅक बांधलं आणि तिला झोळीत टाकणार आहे तोपर्यंत. मग इकडे हे बघू शकता ओवी. तर ती म्हणत होती बाळाला कशी झोळी बांधली तशी मला पण झोळी बांधायची. मग आजीचं काय, आजीने लगेच तिला झोळी बांधली. तिची आजी म्हणजे माझी आई, तर तिला बोलली ती मला झोळी पाहिजे. मम्मीने लगेच तिला झोळी बांधून दिली. त्या ठिकाणी पिल्लू बघू शकता, पिल्लू तयार झालेला आहे झोपण्यासाठी इथे. तर मी तिला झोपून देते आणि तिला झोपून झाल्यानंतर मग आम्ही कपडे धुतो, कारण मुलांचं एकदा होऊन गेलं की मी टेन्शन राहत नाही. ओवीचं देखील मी सकाळी तिचं आवरून दिलेलं होतं. तर या ठिकाणी झटपट मी कपडे जे आहे ना ते धुवून घेते आणि कपडे धुवून झाले का मग बाकीचं स्वयंपाक वगैरे मम्मी करणार होती. मी माझ्या आईला मम्मीचं म्हणते, कारण ती काय असतं पहिल्यापासूनची आपल्याला सवय असते, त्यामुळे मग मला आई म्हणायला आवडते. मी कधी आई म्हणते, कधी मम्मी म्हणते. चला, तिचं झटपट कपडे धुवून घेते. आणि कपडे कसं असतं, आम्ही दोघी बहिणीच आहोत आणि त्यामुळे मग माहेरी गेलं की मग आम्ही कामं जी आहे ना वाटून घेतो म्हणजे एकावर लोड जर आला ना तर ते एकच माणूस सगळं काम करत बसतं, त्यामुळे एकमेकींना वेळ देता येत नाही. आणि माहेरपणी कसं का जातो आपण, का एकमेकींसाठी वेळ देता यावा म्हणून. आणि कसं ते एकावरच लोड राहतं, ते एकटंच काम करत बसतं आणि मग एकमेकांना वेळ देता येत नाही. म्हणून मग आम्ही काय करतो, सगळेजण मिळून कामं करतो, पटपट आवरून घेतो सकाळी आणि मग मस्त दिवसभर एन्जॉय करतो. सगळेजण छान गप्पा वगैरे करतो, पूर्ण दिवस असं छान एकत्र घालवतो.
तर या ठिकाणी माझे जे कपडे आहे ना ते धुवून झालेले होते आणि व्यवस्थित ते पिळून आहे ना मी कपडे सगळे सुकत टाकून दिलेले होते. आणि मीच एकटीच नव्हते करत, तर मम्मी आणि बहीण देखील करत होती. आणि बहीण तर बाळाकडेच बघत होती ती, कारण बाळ अजून छोटे ती ओवीकडे आणि बाळाकडे बघत होती. तर या ठिकाणी ओवीने नाश्ता नव्हता केलेला, म्हणून मग आईने तिला लगेच या ठिकाणी भाजीपोळी म्हणजे भाकरी आणि भाजी खाऊ घातली. आता या ठिकाणी बघू शकता बाजरीची भाकरी आणि मस्त अशी मेथीची भाजी केलेली होती आणि मम्मीने तिला ती खाऊ घातली. तर या ठिकाणी पिल्लू शांत झोपलं आहे. आता ते थोड्या वेळात उठलं की तुम्हाला दाखवेल असं मी. तर चला, या ठिकाणी पिल्लू उठलेलं आहे. जवळजवळ 3 तास आमचं पिल्लू झोपलं होतं आणि दुपारची वेळ झालेली होती. तिला मस्त मी छान तिची गंध पावडर वगैरे केली, तिला कपडे घातले, तिला लोशन वगैरे लावलं आणि मग छान तिच्यासोबत आम्ही सगळे खेळलो. तर चला, या ठिकाणी पिल्लू देखील तयार झालेलं आहे. सगळं तिला पॅक या ठिकाणी केलं आणि थंडीचे दिवस होते त्यामुळे तिला स्वेटर वगैरे घालून पॅक करून ठेवलेलं आहे, कारण लहान बाळ आहे ना, त्यामुळे मग तिला पॅक केलं. छान मस्त तिच्यासोबत खेळलो आणि या ठिकाणी ओवी देखील पिल्लूसोबत आहे ना छान खेळत होती. तर चला, जर तुम्हाला माझ्या माहेरचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.